भाजपचे आक्रमक आणि टीव्हीवरचे प्रमुख चेहरा असलेले राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पुन्हा एकदा पक्षाचा राजीनामा दिलाय। फक्त राजीनामाच नाही तर यावेळी त्यांनी तो स्वीकारण्याची पक्षाला विनंतीही केली आहे, कारण यापूर्वी पक्षानं तो फेटाळलेला। काय आहेत या निर्णयामागची धक्कादायक कारणं आणि यामुळे भाजपला खरंच धक्का बसणार आहे का, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी अखेर पक्षाला राम ठोकलाय। त्यांनी सोमवारी 17 ऑगस्टला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला। विशेष म्हणजे हा त्यांचा दुसरा राजीनामा अर्ज आहे, जो त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे पाठवला। यापूर्वी 30 जुलैलाही त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवलेली, पण पक्षानं तो राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांना आपल्या निर्णयावर पुनर्विचार करायला सांगितलं। शहजाद पूनावालांनी आपल्या राजीनामा पत्रात गंभीर आर्थिक आणि व्यक्तिगत कारणं नमूद केली आहेत। सोबतच त्यांनी काही विशिष्ट व्यक्तींमुळे आपला हा निर्णय अधिक दृढ असल्याचंही म्हटलंय, ज्याच्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाला सविस्तर माहिती दिली होती। मनात कोणतीही नाराजी न ठेवता आणि केवळ कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पक्षाध्यक्ष नितीन नबीनजी, तसंच गृहमंत्री अमित शहाजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी आणि सरचिटणीस BL संतोषजी यांसारख्या वरिष्ठ नेत्यांबद्दल सर्वोच्च आदर बाळगून मी अत्यंत नम्रपणे गेल्या 5 वर्षात मला दिलेल्या संधीसाठी पक्षाचा पुन्हा एकदा आभार मानतो, असं त्यांनी म्हटलंय। ते म्हणाले की मी फक्त व्यवस्था सोडतोय, व्यक्ती किंवा विचार नाही। पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी जुलैच्या अखेरीस आपल्या X अकाउंटच्या बायोमधून भाजप राष्ट्रीय प्रवक्ते हा उल्लेख हटवलाय। आता त्यांच्या बायोमध्ये धर्म, इस्लाम, संस्कृती, हिंदू, विचारधारा, भारतीय, लेखक, GST की यात्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजीवन समर्थक असं लिहिलंय। या बदलामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना सुरुवात झालेली। शहजाद पूनावाला यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकल्यास ते 2008 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते। 2017 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवण्यासाठी ही निवडणूक फिक्स केल्याचा आरोप त्यांनी केलेला। या वादानंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि 2017च्या अखेरीस भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये आल्यावर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली। ते टीव्हीवरील चर्चांमध्ये भाजपची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडायचे आणि राहुल गांधींसोबतच काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांवर जोरदार टीका करायचे। पूनावाला ही गेली जवळपास 18-19 वर्ष सक्रिय राजकारणात आहेत आणि त्यांनी अनेकदा 2024च्या निवडणुकांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिलेले। मात्र काही महत्त्वाच्या निवडणुका जवळ असल्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळी हा निर्णय पुढे ढकलला। आता त्यांनी हा अंतिम निर्णय घेतलाय। त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या प्रभावी वक्ते गटात निश्चितच एक पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेत। ते खासगी क्षेत्रात जातील की भविष्यात पुन्हा सक्रिय राजकारणात येतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। शहजाद पूनावालांच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? भाजपच्या या आक्रमक प्रवक्त्याच्या बाहेर पडण्यानं पक्षाला किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करा।